सोलापूर जिल्ह्याची कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एकंदर 3026 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. ग्रामीण भागामध्ये 673 असे सगळे मिळून 3699 इतकी संख्या आपल्या सोलापूर शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची आहे. आजच खरं तर लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी आज आपल्या शहराच्या महापौर असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, सर्व पक्षांचे गटनेते, आमदार प्रणितीताई शिंदे, प्रशासनाचे कलेक्टर असतील, कमिशनर असतील, CP असतील, SP असतील, जिल्हा परिषदेचे शिओ, हे सर्वच अधिकारी उपस्थित होते. या बाबतीत मी तुम्हाला माहिती आहे की यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस लॉकडाऊनच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सर्व या शहरातील लोकप्रतिनिधीला विचारून घेतला जाईल. यासाठी आज खरं तर ही बैठक गटनेत्यांची या नेत्यांची बैठक या आढावा बैठकीबरोबरच आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्वच गटनेत्यांनी प्रत्येकाने अनेक सूचना मांडल्या, अनेक मतं मांडली, विरोधी पक्ष नेत्यांनी मतं मांडली, महापौरांनी मांडलं, आमदारताईंनी मांडली. या सर्वांनी एकच ठरवलं की बाबा या शहरासाठी आणि इथल्या लोकांच्या जे आरोग्याचे हे असेल की जो पॉझिटिव्ह प्रमाण ज्यादा आहे की लोकांच्या हितासाठी लॉकडाऊन घेणं हे गरजेचं आहे. लॉकडाऊन हे घेतलं गेलं पाहिजे, ते स्ट्रिक्ट घेतलं पाहिजे. त्यात कुठेही सर्वांनी कडक त्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे, सर्वच विभागांनी केली पाहिजे. विशेषतः महानगरपालिकेबरोबरच जे पोलीस विभाग आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे इथलं, त्या सर्वांनी तिथं अधिक से ज्यादा लक्ष द्यावं अशा सूचना सर्वच गटनेते, विरोधी पक्ष नेते, महापौर, आमदार मॅडम या सर्वांनी मांडलेले आहेत. या संदर्भात मी कलेक्टर असतील, कमिशनर असतील, CP असतील, SP असतील आणि जिल्हा परिषदेचे CO असतील, त्या 5 अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही उद्या ताबडतोब या बाबतीत मीटिंग घ्या आणि मीटिंग घेऊन तुम्ही एक प्लॅन तयार करा. जर तुम्हाला लॉकडाऊनच तुम्हाला घ्यायचा असेल, लॉकडाऊनच्या बाबतीत जर निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही त्या बाबतीत सर्वच जे नागरिकांच्या इथल्या शहरातल्या सुविधेचं काय करता येईल, त्यांची काय काळजी घेता येईल, तो प्लॅन कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या तयार करा आणि जेणेकरून परत तुम्ही सगळ्या गटनेत्यांची इथल्या बैठक घ्या आणि बैठक घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन इथल्या सर्व नागरिकांना आगाऊ 3 ते 5 दिवस, साधारण ते 5 जण निर्णय घेतील, 3 ते 5 दिवस मी ठरल्याप्रमाणे जो काही निर्णय घ्यायचा असेल त्याची आगाऊ सूचना हे 5 ते 3 दिवस, 5 दिवस ना 5 दिवस अगोदर आगाऊ सूचना हे आपण सगळ्या नागरिकांना पहिल्यांदा द्या. नाहीतर काय होतं की आपण 3 दिवस म्हणलो, 2 दिवस म्हणलो, विनाकारण नागरिक सूचना कधी लॉकडाऊन जाहीर होते त्यामुळे नागरिक विनाकारण गर्दी करतील. की नागरिकांना अगोदर आगाऊ सूचना ह्यासाठी द्यायची की जेणेकरून जे काय त्यांचा किराणा असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्यांना 5 दिवस हळूहळू सगळ्यांनी एकत्र गर्दी त्यामुळे होणार नाही, यासाठी आगाऊ सूचना देण्यासाठी त्यांना आपण 5 दिवसाचा वेळ हा आपण सर्वांना त्यामुळं आपण देणार आहोत. आणि या बाबतीत सर्वांना पुन्हा एकदा हे आमचे हे 5 अधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय उद्या साधारणतः दुपारी ते जाहीर करतील. या कामी मला सर्व सोलापूर शहरवासी नागरिकांना एक आव्हान करायचे, विनंती करायची, जे काय प्रशासन जे काय निर्णय घेतील शेवटी तुमच्या सगळ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच हे सर्व अधिकारी तुमच्या सगळ्यांसाठी अधिकारी आणि पदाधिकारी निर्णय घेतील. या कामी तुम्ही निश्चित प्रकारे सहकार्य करायचे. शेवटी तुमच्या सगळ्यांचं आरोग्य, तुमच्या सगळ्यांचा जीव तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी खूप मौल्यवान आहे, खूप महत्त्वाचं आहे. आपण शेवटी एक काळजी घेऊया. तोंडाला मास्क असू द्या किंवा आपण पाहिलं की गाड्यांच्या डबल सीट त्यांचा दंड असू दे किंवा अनेक ज्या शासनाने जे काय आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, तोंडाला मास्क वापरा,
घरी येता जाता साबणाने स्वच्छ धुवा, सॅनिटायझर करा, त्याप्रमाणे डिस्टन्स ठेवा. त्या गोष्टीचं आपण निश्चित प्रकारे सर्व नागरिक बंधू भगिनींनी या सूचनेचं तंतोतंत पालन करून आपण सगळ्यांना या शहरातल्या, या जिल्ह्यातल्या कोरोनाला सर्वांना एकत्र हरवायचे, त्याला लांब ठेवायचे. यासाठी मला सर्व नागरिक बंधू भगिनींना एक आव्हान, तुमची सगळ्यांची साथ, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांचा मोठ्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद या कामी प्रशासनाला आम्हा सर्वांना हवाय. आपण सर्वांनी तो आम्हाला द्यावा. अशा प्रकारच्या आपणा सगळ्यांना मी बंधू भगिनींना, माझ्या बांधवांना, भगिनींना कळकळीची विनंती करतो. धन्यवाद.